घाबरू नका। आता थोडे दिवस तुमचे राहिलेत। महाराष्ट्रामध्ये काय काय चाललंय हे आपण रोज बघतोय। फडणवीसांची तर इतकी तारांबळ उडालेली आहे की 2 वर्षामध्ये विकास 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 विकासाचा त्यांनी ध्यास घेतला होता, परंतु गेले 2-4 दिवस त्यांना काही कळतच नाही। मैं इधर जाऊं या उधर जाऊं। मग त्यांनी बघितलं जाऊ दे, आपला ढोंगी हिंदुत्ववादच बरा आहे। आपण महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा एकदा हे हिंदुत्वाचं आपलं ढोंग पुन्हा एकदा पुढे आणूया आणि मग त्यांना साथ देणारे कोण? तर ते किरीट सोमय्या। ते काय म्हणतायत, मुस्लिम जे मौलवी आहेत त्यांनी काहीतरी संदेश दिला म्हणे की सगळ्यांनी महाविकास आघाडीलाच मत द्या। तर यांच्या पोटात दुखायला लागलं। हे म्हणाले त्यांना बॉयकॉट करा। अरे आधी त्या किरीट सोमय्याला बॉयकॉट करा ना। काय घाणेरडे चाळे करतो तो माणूस, आणि अशा माणसाला काही बोलण्याचा अधिकारच नाहीये, पण तरीही बोलतोय आणि फडणवीस त्याची साथ देत आहेत। फडणवीसांना हेच माहिती नाहीये की आता आपल्याला लोकसभेमध्ये इतक्या कमी सीट्स आल्या, आता जर विधानसभेला पण आपण जर गेलो तर आपली काही खैर नाही, म्हणून ते घाबरलेले आहेत आणि खोटा हिंदुत्ववाद पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेवर लादण्याचा प्रयत्न करतायत। ते यूपीचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येण्याची हिम्मतच कशी करतात? हा महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। ज्या संत तुकारामांपासून, संत ज्ञानेश्वरांपासून आणि आज आमचे संत शिर्डीचे साईबाबा ज्यांनी संदेश दिला सबका मालिक एक है, त्या शिर्डीच्या साईबाबांच्या मूर्ती यूपी मधनं मंदिरातनं हटवून त्यांचं विसर्जन करणारे ही नालायक माणसं महाराष्ट्रात येतात आणि बटेंगे तो कटेंगेची भाषा करतात। यांना जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये मालवणला शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात पण भ्रष्टाचार करता आणि आम्हाला शिकवताय काय हिंदवी स्वराज्य काय आहे? ते हिंदुत्वाची भाषा आम्हाला शिकवताय। तर हे शिकवा शिकवीचे धंदे बंद करा आणि तुम्ही आता निवडणुकांना सामोरे जा। मला माहिती आहे इथे मोठ्या संख्येने शिवसैनिक आलेले आहेत। दिवसभर आपापल्या मतदारसंघात प्रचार करून आपण सगळे इथे जमलेला आहात। उद्याचा दिवस शेवटचा आहे प्रचाराचा। 5 वाजता उद्या प्रचार संपेल। परवाचा दिवस आहे आपापल्या एरियामध्ये जाऊन लोकांना घराघरात जाऊन हे जे खोटं हिंदुत्वाचं ढोंग करतायत त्या सगळ्या लोकांना सांगितलं पाहिजे की प्रचंड महागाई वाढलेली आहे। 10 वर्षात मोदींनी महागाईचा डोंगर आपल्यावरती रचलेला आहे। त्या मोदी शहांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे। पूर्वी आम्ही गुजरातचे 2 नेते आम्हाला माहिती होते, महात्मा गांधीजी आणि सरदार वल्लभभाई पटेल, ज्यांनी या देशाचा स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं। पण आता सांगायला वाईट वाटतं की आता देशाच्या सत्तेमध्ये हे 2 दलाल बसलेले आहेत आणि हे दलाल संपूर्ण देश त्या अडाणी अंबानीच्या घशात घालतायत। मी पार्ल्याला राहते। आमच्या पार्ल्यामध्ये एअर इंडियाची कॉलनी आहे। त्या कॉलनीमध्ये पार्लेकर सकाळी मॉर्निंग वॉकला जात असत, संध्याकाळी इव्हिनिंग वॉकला जात असत आणि आता आम्हाला मॉर्निंग वॉकलाही जागा नाही, संध्याकाळी फिरायलाही जागा नाही आहे। आमच्या इथे संदीप नाईक उभे आहेत आपल्या शिवसेनेचे। त्यांना मी सांगितलं फक्त एकच प्रचार करा
की त्या अदानीच्या घशात घातलेली जमीन 30% जमीन तुम्हाला मिळवून देऊ आणि तिथे एक जॉगर्स पार्क आम्ही बांधू तुमच्यासाठी. सगळे पार्लेकर आपल्या बाजूने मतदान करतील याची खात्री बाळगा. तसं मी एक पत्रकही काढून दिलेलं आहे. घराघरात पत्रक वाटलं पाहिजे. हा देश आणि हे सगळं मुंबई अदानीला जे विकतायत तर लोकांना जागरूक केलं पाहिजे. महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवरती लोकांना सांगितलं पाहिजे. आणि आपली पंचसूत्री, आम्ही पंचसूत्रीमध्ये महालक्ष्मी योजना आणून प्रत्येक महिलेला 3,000 रुपये देणार आहोत. वर्षाला 6 का 5 सिलेंडर 500 रुपयात देणार आहोत. बसचा प्रवास फुकट असणार आहे. बेरोजगार युवकांना 4,000 रुपये देणार आहोत. विम्यासाठी 25 लाखाचा विमा आपण देणार आहोत. औषधं मोफत देणार आहोत. शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंतचं कर्ज माफ करणार आहोत. हे सगळे मुद्दे लोकांना पुन्हा पुन्हा सांगायचे आणि जे ढोंगी हिंदुत्ववादी हिंदूंच्या मुद्द्यावरती लोकांना बेकवण्याचा प्रयत्न करतात त्यांचा प्रयत्न हाणून पडायचा आहे. आणि हे सगळे आपल्याला 2 दिवसात खूप मोठ्या प्रमाणात करायचं आहे. मतदानाच्या दिवशी अगदी जागरूकतेने प्रत्येक केंद्रावरती लक्ष ठेवायचंय. 2 दिवस काउंटिंगला वेळ असेल तेव्हा पण पहारा, जागता पहारा सगळ्यांनी द्यायचा आहे. कारण हे लोक असे सुधारणारे नाहीयेत. हे सगळे दलाल त्या ईव्हीएमचं काहीतरी करून काहीही करायला मागे पुढे बघणार नाहीयेत. कारण आता यांची धावपळ सुरू झालेली आहे की आता महाराष्ट्र आपल्या पाठीशी उभा राहत नाही. आपण प्रचंड महागाई वाढवली आहे, बेरोजगारी वाढवलेली आहे. आणि उद्धवजींची भाषणं आपण तुम्ही बघितली असतील. संजय राऊतजी ह्या ठिकाणी आले, त्यांची लेखणी त्याला धार चढलेली आहे. त्यांची भाषणं आदित्यजी सगळीकडे फिरतायत. आमचे आदरणीय नेते शरद पवार साहेब सगळीकडे भाषणं, खासदार सुप्रियाताई असतील, जयंत पाटील साहेब असतील, काँग्रेसच्या आमच्या वर्षातही आलेले आहेत. काँग्रेसचे नेते पण सगळीकडे प्रचंड मेहनत करतायत. नाना पटोले असू दे, बाळासाहेब असू दे, सगळेजण आपापल्या परीने सगळा महाराष्ट्र पिंजून काढतायत. आणि महाराष्ट्रातली जनता जागी होणार, जागी झालेली आहे. आपल्या